श्री स्वामी समर्थ. तर रात्रीच्या वेळेस भाज्या धुवून ठेवलेल्या होत्या आणि त्या सकाळी आवरून मस्त शाळेच्या आधी मस्त पिशव्यांमध्ये भरून ठेवल्या आणि मला फ्रीज साफ करायचं होतं ना, त्याच्यामुळे तिला म्हणजे राहून दे, मी संध्याकाळी फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि नंतर माझी देवपूजा वगैरे सर्व झाली. आदल्या दिवशी एवढे ब्लाऊज कटिंग करून ठेवलेले होते, त्याच्यातले ना 6 ब्लाऊज आहे ना साधे ते मला शिवायचे होते, ते पण मी कंप्लीट करून घेतले होते. संध्याकाळी जेवण वगैरे सगळं आवरल्यानंतर ना मी फ्रीज साफ करायला घेतला, कारण की दर आठवड्याला मी फ्रीज साफ करते. एका हाताचं असलेलं म्हणजे कोणतंही काम आहे ते लवकर खराब होत नाही. तसं ना माझं फ्रीजनं सतत खराब होत राहतं, मला ते कंटिन्यू पुसावं लागतं, नाही तर इतकं खराब होतं का लक्ष दिलं नाही तर खूपच खराब होऊन जातं. माझ्या फ्रीजला ना जवळजवळ 10 वर्ष का 11 वर्ष झालेले, तरी पण फ्रीज बघा माझं किती सफेद आहे, खालून तुटून पण गेले पण तरी पण मी त्याला ना थोडंसं जुगाड करून ठेवलेलं आहे बघा. मस्त फ्रीजमध्ये ना पेपर आथरून देते, कारण की ना म्हणजे काही सांडलं तर पेपरावरच सांडतं आणि मग पेपर काढून मग परत आपल्याला दुसरा पेपर ठेवून देता येतो. फ्रीज आहे ना एकदम स्वच्छ आणि क्लीन असला का एकदम फ्रीज उघडल्यावर पण छान वाटते बघा. फ्रीजला आहे ना पिठाचे हात लागतात, त्याच्यामुळे ना फ्रीज पण पटकन खराब होऊन जातं. तरी पण मी ना रोज सकाळी ना फ्रीज पुसून घेते बाहेरून, आतून नाही पुसायला भेटत पण बाहेरून रोज मी सकाळी पुसून घेते. हे बघा किती छान माझा फ्रीज क्लीन झालेला आहे.